सोलापूर धुळे महामार्गावरती धूम स्टाईलनं लूटमार सुरू झालेली आहे। चालत्या गाडीमधनं धूम स्टाईलनं चोऱ्या होऊ लागलेल्या आहेत। या चोरीचं फुटेज समोर आलेलं आहे। ट्रॅव्हल्समधील बॅग लंपास करण्याच्या घटना वाढलेल्या आहेत। बीडमधील पोलीस दल यामुळे आता अलर्ट मोडवरती पाहायला मिळते। दृश्य आपण पाहतो आहोत। पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवलेली आहे। टोळी पकडण्यासाठी आता हॉटेल चालकांची मदत घेतली जाणार आहे। प्रवाशांनी सुद्धा खबरदारी घ्यावी असं आवाहन आता पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। सोलापूर ते धुळे महामार्गावर ट्रॅव्हल्स असेल किंवा प्रवाशांच्या कार असतील या लुटण्याच्या घटना मागील काही दिवसात घडत आहेत। या महामार्गावर जर आपण पाहिलं तर गेवराई ते येडशी पर्यंतचे 6 असे पॉइंट आहेत ज्या ठिकाणी या लूटमारीच्या घटना होत आहेत। आपण सध्या सोलापूर धुळे महामार्गावर आहोत आणि या भागात आता गेल्या काही दिवसात जे बाहेर राज्यातील प्रवासी आहेत किंवा बाहेर राज्यातील ज्या भाविकांच्या गाड्या आहेत त्या अडवून लुटणे किंवा त्या ज्या हॉटेलवर थांबल्या आहेत त्या ठिकाणी त्या गाडीवर चढून त्या प्रवाशांच्या बॅग लंपास करणे असे सगळे हे प्रकार घडत आहेत। आपल्यासोबत बीड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक आहेत मुदिराज सर, काय सांगाल सर, गेल्या काही दिवसात या ठिकाणी अशा घटना घडतायत, काय नेमका त्यांची पद्धत आहे चोरट्यांची, कशा पद्धतीने ह्या सगळ्या त्या घटना करतायत? गेल्या महिनाभरापासून धुळे सोलापूर जो रोड जो आहे जो नॅशनल महामार्ग आहे यावरती चोऱ्या ज्या झालेल्या आहेत यामध्ये हे जे चोरटे जे आहेत हे रात्रीच्या वेळेस चोऱ्या करतात। यामध्ये प्रथम ते बाहेर पासिंगची जी गाडी असेल त्याची ते रेकी करतात। अगोदर जे प्रवासी किंवा जे भाविक ट्रॅव्हल्स किंवा त्यांच्या खासगी गाडी मार्फत प्रवास करतात ते कुठे फ्रेश होण्यासाठी हॉटेलला जर थांबलेले जर असतील तर तेथे त्यांची ती रेकी करून ज्या वेळेस प्रवासी आणि ड्रायव्हर गाडीमध्ये बसतात त्याच वेळेस ते त्यातला एक जो आरोपी जो आहे तो शिडीद्वारे, गाडीला जी शिडी असते बॅक साईडला त्या शिडीद्वारे तो वरती चढतो आणि वरती रनिंग मध्ये तो काय करतो, त्यांच्या बॅगा ज्या आहेत त्या बाहेर फेकून देतो आणि ज्या ठिकाणी टोल नाके असतील किंवा ज्या ठिकाणी चढ उताराचा भाग जो असेल किंवा डिवायडर असतील त्या ठिकाणी गाडी स्लो झाल्यानंतर ते गाडीमधून खाली उतरून हे पळून जात आहे। आणि आता प्रवाशांनी देखील जागरूकता बाळगावी आणि खबरदारी घ्यावी असं आवाहन केलं जातं। आता या टोळीला पकडण्यात पोलिसांना कधी यश येतं आणि या मार्गावर होणारी ही लूटमार कधी थांबते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।